नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण 7 चक्रांबद्दल माहिती जाणून घेऊया. 7 चक्राचा आणि आपला काय संबंध येतो. आपण हे आपलं आजचं जीवन जगतोय प्रेझेंट मध्ये, त्याचा आणि या चक्रांचा काय संबंध आहे. का बरं आपल्याला हवंय ते आपल्या जीवनामध्ये नाही मिळत आपल्याला. का प्रत्येक वेळेला सॅक्रिफाईस करावं लागतं. प्रत्येक वेळेला आपल्या इच्छा डावलून आपल्याला आपलं आहे ते काम करावं लागतं. सो या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेऊया या सेशन मध्ये. सो त्याआधी थोडस आपण कालच्या सेशन मध्ये काय पाहिलं ते बघूया. जसं की वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी, मला रेकी का शिकायची आहे ते आपण पाहिलं, का गरजेचं आहे. त्यानंतर रेकीचा आणि या गोष्टींचा काय संबंध आहे, जसं की आपलं पास्ट लाईफ, बॅड कार्मिक आपले कर्माच आहेत, काही ब्लॉकेजेस होते का, ब्लॅक मॅजिकचा आणि रेकीचा काय संबंध आहे का, तर अजिबात नाही. ही एक प्युअर एनर्जी आहे. रेकी शिकण्यासाठी काय कंडिशन आहेत का? येस. कंडिशन काय आहे? तर काहीच नाही. म्हणजेच काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं 12 वर्षा पुढील कुठलीही मुलं, 12 किंवा 14 वर्षापुढील कुठलीही मुलं रेकी शिकू शकतात. लहान मुलांना सुद्धा आपण रेकीचं अटेनमेंट देऊ शकतो. पण प्रॉब्लेम असा होतो की लहान मुलं अगदी चंचल असतात, तेवढी त्यांची मानसिकता नसते आणि त्यामुळे आपण त्यांना देऊ शकत नाही. पण तुमची मुलं जर समंजस असतील 12 वर्षापर्यंत, तर तुम्ही त्यांना देऊ शकता. कारण मुलांची मेंटॅलिटी असते, तेच खेळ मस्ती करणार, खेळणार, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती लेवल येईपर्यंत आपण त्यांना अटेनमेंट नाही देऊ शकत. ठीक आहे. आणखीन काय पाहिलं आपण ते त्याबद्दल जाणून घेऊया थोडक्यात. रेकीची प्रेयर आपण पाहिली. सो आणखीन एकदा तुम्ही रेकीची प्रेयर लिहून घ्या सगळ्यांनी. आता बघा, रेकीची प्रेयर करताना अशा प्रकारे तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. जसं की इथे बघायचंय तुम्ही, ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश येतोय. हा प्रकाश आपल्या स्वतःवर येतोय, आपल्या क्राऊन चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरात प्रवेश करतोय. अशा प्रकारे तुम्हाला इमॅजिन करायचंय. जेवढं तुम्ही रेकीमध्ये इमॅजिन कराल, व्हिज्युअलाइज कराल, तेवढे बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतात. आणि म्हणूनच मी हे इमेज इथे तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे. अशा प्रकारचं आहे. सो आता प्रार्थना लिहून घ्या. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. डॉक्टर मिकाऊ उसू यांचं नाव घ्यायचं, कारण त्यांच्यामुळे आपल्यापर्यंत ही रेकी आलेली आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांचे आभारी आहे. तुमचे पती, तुमची मुलं यांचा आभार मानायचे. तुमचं इष्टदैवत, कुलदैवत यांना सुद्धा स्मरण करायचंय, यांचे सुद्धा आभार मानायचे. ठीक आहे. त्यानंतर ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, आता लक्ष द्या, तुम्ही फक्त ऐका, नंतर तुम्ही पॉज करून लिहा. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाहत मध्ये. आता मी आज चक्र सांगेन ना तुम्हाला, तेव्हा चक्रांमधलं सॉरी चक्रांची नावं सांगेन ना, तेव्हा तुम्हाला ही प्रार्थना लगेच कळून जाईल. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाहत मध्ये, अनाहत मधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी, दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपल्या दोन्ही हातांमध्ये आपण जर फोकस केलं तर ती ऊर्जा आपल्याला गोल गोल राऊंड राऊंड असं ऊर्जेचं सर्कल्स, वाइब्स आपल्याला अनुभवायला मिळतं. पण ते केव्हा? जेव्हा आपलं माइंड टोटली रिलॅक्स असतं तेव्हा. तुमच्या डोक्यामध्ये एक चाललंय आणि तुम्ही प्रार्थना करताय तर तसं होत नाही. तुमचं संपूर्ण फोकस त्याच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यांचा आभार मानून झाल्यानंतर, ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक्यू युनिवर्स, थँक्यू 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 3 वेळा बोलायचंय. झालं. आता ही स्वतःसाठी झाली. इतरांसाठी बोलताना काय करायचंय तर ते मी पुढे सांगेन. जेव्हा तुम्हाला इतरांसाठी बोलायची असते किंवा इतरांना कोणाला तरी हिलिंग द्यायचं असतं, जी व्यक्ती तुमच्या घरातच आहे, ज्याला तुम्ही स्पर्शाने टच करू शकता, सो अशा व्यक्तीचं सुद्धा नाव तुम्हाला इनिशियली घ्यायचंय. जसं की आपण म्हणतो, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला जर हिलिंग देता तर मुलाचं नाव घ्यायचंय. तुमच्या मुलाचं नाव सपोज काय असेल, शार्दूल असेल, सो मी शार्दूलचे सुद्धा आभारी आहे असं तुम्हाला बोलायचंय. क्लिअर? चला आता पुढे जाऊया आपण. बरं, त्याआधी सगळे छानपैकी एनर्जेटिक दिसले पाहिजे मला. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा. रब युअर हँड्स. आपण एनर्जीवर बोलतोय, त्यामुळे एनर्जीवर बोलणाऱ्या व्यक्तींनी
स्वतः पहिलं एनर्जेटिक राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. ही एनर्जी आपल्या दोन्ही डोळ्यांना, पूर्ण शरीराला लावायची आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या बोलण्यानुसार सगळे व्हिडिओ ऑन करून बसलेला आहात, त्यामुळे तुमचे सुद्धा खूप खूप आभार. कारण लगेच बोलणं आणि इम्प्लिमेंट करणं सहसा सगळ्या व्यक्ती नाही करत, बरोबर ना? आणि जसं मी तुम्हाला 7 दिवस फ्री शिकवणार आहे, पण 7 दिवस तुम्ही सुद्धा डेडिकेट होऊन बसणार आहात, ती गोष्ट सुद्धा मोठी आहे. कारण तुमचा वेळ 7 दिवसांचे 7 तास काढून तुम्ही इथे बसताय रोज, बरोबर? एखादी लेडीज काय बोलते ते ऐकताय, हे सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. चला आता पुढे जाऊया आपण. एक थंब दाखवा मला, म्हणजे मला खूप छान वाटेल. ओके, चलो, थँक्यू सो मच. ओके, रेकी प्रेयर झाली आपली, सगळ्यांना कळाली. आता पुढे जाऊया. हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई, रेकीचे फाउंडर. सो यांनी रेकीचा शोध लावला. अथक परिश्रमानंतर त्यांनी 21 दिवसांच्या अथक साधनेनंतर ही दिव्य रेकी शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवली. सो आता बघा, तसं मी रेकी लेवल 1 घ्यायला गेली ना, तर आपल्याला जवळजवळ 10 ते 12 दिवस लागतील. पण 7 दिवसाच्या सेशन मध्ये मला हे सगळंच घ्यायचंय, आणि म्हणून हे जे आहे रेकीची हिस्ट्री वगैरे, याचा व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपवर सेंड करेन. ठीक आहे ना? आता यांच्याबद्दल एकच गोष्ट मला जास्त सांगावीशी वाटते, ती मी इथे मेन्शन करते लगेच. बघा, आपण शिकल्यानंतर आपल्याला आपल्याला ती गोष्ट इतरांना सुद्धा देता आली पाहिजे. सो डॉक्टर मिकाऊ उसुई, याच्यानंतर चिरोजी हयाशी, जे जपानचे एअरशिप मार्शल होते आर्मीचे, सो ते रेकीचे ग्रँडमास्टर झाले. त्यानंतर हवायो टकाटा मॅडम या रेकीच्या ग्रँडमास्टर झाल्या, पहिल्या रेकीच्या ग्रँडमास्टर. ठीक आहे. आता या मॅडम बद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते तुम्हाला, की त्यांना वयाच्या 23व्या वर्षी, 23-24व्या वर्षी कॅन्सर झाला होता. आता आता कॅन्सर कोणाला डिटेक्ट झाला तर आपल्याला काही वाटत नाही एवढं, कारण आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झालेली आहे की आपल्याला प्रत्येक आजारावर मेडिसिन्स आहेत, ट्रीटमेंट आहे. पण त्या काळामध्ये कॅन्सर असं नाव ऐकलं की धक्का बसायचा, की आता याचा मृत्यू हमखास, असं वाटायचं. आणि त्या वेळेमध्ये त्यांची परिस्थिती, फायनान्शियली कंडिशन एवढी खास नसल्यामुळे जी काही तुटपुंजी मेडिकल ट्रीटमेंट मिळेल त्या ट्रीटमेंटवर आणि स्वतःचं हिलिंग त्यांनी रेग्युलर केलं. त्या हिलिंगच्या माध्यमाने त्या बऱ्या झाल्या आणि एक जवळजवळ 82 वर्षापर्यंत त्या जाऊन पुढे जगल्या. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यासारखेच 23 रेकीचे ग्रँड मास्टर तयार केले. सो हे मी तुम्हाला आवर्जून मला तिथे सांगावं वाटलं, म्हणून तुम्हाला मी सांगितलं. आता आपण पुढे जाऊया. आणि आज थोडीशी मला सर्दी झाल्यामुळे माझा आवाज थोडा चेंज झालाय, सो समजून घ्या थोडं. आता आपण बघूया रेकीचे बेनिफिट काय काय आहेत. रेकीचे बेनिफिट, रेकीचे बेनिफिट बघूया आपण आता. जर तुम्हाला कॉन्स्टंटली सतत काही छोटे मोठे आजार असतील तर तुम्ही ते रेकीने बरे करू शकता. जसं की इथे तुम्ही बघू शकता, हे एक डॉक्टर हॉस्पिटल आहे, आणि या हॉस्पिटलमध्ये ती जे डॉक्टर आहे ते रेकीचं हिलिंग वापरत आहेत. ही टेक्नॉलॉजी कुठे आहे? जपान, अमेरिका यांसारख्या प्रगत देशामध्ये. अजून आपल्यापर्यंत हे आलेलं नाहीये, कारण आपल्या देशातली लोक बऱ्याच वेळेला बाहेरच्या देशातून जेव्हा एखादी गोष्ट येतात ना, तेव्हा त्याला ऍक्सेप्ट करतात. त्यानंतर जर तुमच्या नवरा बायकोंमध्ये तुमचे रिलेशनशिप चांगले नसतील, आता हे रिलेशनशिप केवळ नवरा बायको नाही तर कोणामध्येही सुद्धा असू शकतात, बहीण भाऊ, सासू सुनेमध्ये, जावा जावांमध्ये, एनी कुठल्याही पर्सन मध्ये, तुमच्या बॉस बरोबरचे तुमचे रिलेशनशिप जर स्पॉइल झाले असतील, दिवसेंदिवस खराब झालेले असतील, तरी सुद्धा तुम्ही तिथे रेकी यूज करू शकता. बिझनेसमध्ये जर तुमचं अपडाऊन झाले असतील, आता बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी कमी जास्त असतं, काहीतरी अप्स अँड डाऊन्स असतात. सो जर तुमचा बिझनेस आधी त्याचा ग्रोथ चांगला आहे, पण कालांतराने त्या बिझनेसमध्ये हवा तसा रिझल्ट तुम्हाला मिळत नसेल, तुमची ग्रोथ कमी झाली असेल, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही तिथे रेकीचं हिलिंग देऊ शकता आणि बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ करून घेऊ शकता. ठीक आहे. आणखीन काय करते रेकी? तुम्ही तुमच्या मुलांना, जी तुमची मुलं शाळा कॉलेजमध्ये शिकतात, सो त्यांचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हावं, त्यांना अभ्यासामध्ये प्रगती त्यांची व्हावी,
सो त्यासाठी तुम्ही रेकीचं हिलिंग त्यांना देऊ शकता आणि पुढे जाऊन त्यांच्या पेनांना चार्ज कसं करून द्यायचं किंवा पाण्याला चार्ज कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता 7 चक्रांबद्दल येऊया का आपण सगळ्यांनी? जर क्लिअर असेल तर मला सांगा. येस, थँक्यू सो मच. ओके, आता पुढे जाऊया. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. माहित आहेत ना सगळ्यांना? पण हे 7 चक्र जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, डॉक्टर मला माझ्या 7 चक्रांचे एक्सरे काढून द्या, तर ते देणार आहेत का? नाही. कारण आपल्या मेडिकल सायन्समध्ये ही 7 चक्रांबद्दल माहिती आहे. पण जर तुम्ही म्हणालात, की मला त्याचं हे काढून द्या, एक्सरे काढून द्या, तर ते तुम्हाला मिळणार नाही. आता 7 चक्र आहेत. जवळ-जवळ 114 छोटी-मोठी चक्र आहेत, पण महत्वाची 7 चक्र आहेत. आणि प्रत्येक चक्राचे काम वेगवेगळे आहेत. प्रत्येक चक्राचे कलर वेगवेगळे आहेत. आणि ऊर्जेच्या स्वरूपात, एनर्जीच्या स्वरूपात हे चक्र आपल्या शरीरामध्ये कार्य करीत असतात. आणि हे चक्र आपल्या संपूर्ण शरीराला बॅलन्सिंग करण्याचं काम करतात. आता तुम्ही म्हणाल चक्र आहेत, दिसत नाहीत, मग कसं कळणार बरं मॅडम चक्र आहेत की नाही आहेत, की आपलं असंच तुम्ही काहीही फेकता? बरोबर ना? सो अगदी जवळचं एक उदाहरण सांगते, जे तो आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं. रात्री झोपेत असताना अचानक आपल्या पायामध्ये गोळा येतो. येतो ना? घेतला का अनुभव? मग तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल, की तो गोळा फिरत राहतो. वर, खाली, इकडे-तिकडे फिरत राहतो. आपल्या हातांना अचानक मुंग्या येतात. म्हणजे हे कसलं उदाहरण आहे, की हे चक्र आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. त्याचं हे उदाहरण आहे. आता या चक्रांवरच आपलं सगळं जीवन अवलंबून आहे, हे मी मगाशी म्हणाली. याचा अर्थ हे चक्र या चक्रांचा जर बिघाड झाला, असंतुलित झाले, इम्बॅलन्स झाले, डिस्टर्ब झाले, तर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आणि या समस्या कुठल्या स्तरावर होऊ शकतात? आपल्या रिलेशनशिपवर, आपल्या फायनान्सवर, आपल्याला हव्या असणाऱ्या हेल्थवर, या सगळ्या गोष्टींवर त्याचा प्रभाव पडतो, इफेक्ट होतो. मग हे चक्र कशाप्रकारे बॅलन्स करता येतं? हे चक्र आपल्याला त्या चक्रांसंबंधी जे फूड आहेत, ते फूड खाल्ल्यानंतर बॅलन्स होतात. त्या चक्रांसंबंधी जे क्रिस्टल आहेत, जसं की हे क्रिस्टल आम्ही धारण करतो. ते क्रिस्टल्स धारण केल्यानंतर सुद्धा हे चक्र बॅलन्स होऊ शकतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सो ही आपल्या चक्रातली जी एनर्जी आहे, ती रूट चक्रापासून आपल्या या क्राउन चक्रापर्यंत फिरत असते, रोटेट होत असते. आणि जर आपले हे चक्र बॅलन्स असतील, तर अशा व्यक्ती आज ज्या इथे तुम्ही माझ्यासमोर बसलेल्या आहात, ज्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, छान दिसतायत, पॉझिटिव्ह विचार करतायत, त्यांच्यापैकी असतील. कारण ज्या लोकांचे चक्र बॅलन्सिंग असतात, त्या खूप छान असतात, नेहमी आनंदी असतात, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीत असतात, क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये, फोकस असतात आपल्या लाईफमध्ये. प्रॉब्लेम तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात. पण त्या प्रॉब्लेम्सला टॅकल करून, त्यांना फेस करून पुढे येण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. ओके, हे झालं ज्यांचे चक्र बॅलन्स आहेत ते. आणि ज्यांचे चक्र बॅलन्स नाहीयेत, तर ते काय करतात? त्यांच्यामुळे आळस निर्माण होतो. त्यांच्या हेल्थ, रिलेशनशिप किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यामध्ये चालू असतात आणि ते कधीच संपत नाही. आळशी होतात. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, चालढकलपणा करत राहतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे? थोडक्यात काय, तर ज्यांचे चक्र बॅलन्स असतात, ती लोकं जीवनामध्ये सुखी, समाधानी, आनंदी असतात. आता जगी सर्व सुखी असा कोण आहे? आहे का कोणी सुखी? नाही. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये थोडे मोठे प्रॉब्लेम चालू असतात आणि ते असायलाच पाहिजे. कारण रोज तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवला, तर आवडेल का? आपल्या ताटामध्ये सगळ्याच गोष्टी असायला पाहिजे. आंबट, गोड, तिखट सगळं, सगळं, सगळं. तर कसं छान वाटतं. सो हा आपल्या एक जीवनाचा पार्ट आहे, असं समजून आपण पुढे जायचं. सो इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जाऊया. आता आपण चक्रांबद्दल बोलूया. एक-एक चक्रांबद्दल बोलूया. आणि रिलेट करा, याच्यातलं तुमचं चक्र कुठे बॅलन्स आहे किंवा कुठे बिघडलेलं आहे. ठीक आहे? सो पहिलं बघूया आपण क्राउन चक्र. हे आपलं सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र, ज्याचा रंग आहे पर्पल. इथे जिथे ब्राह्मण लोक शेंडी मानतात, तिथे हे चक्र असतं. त्याचा रंग आहे पर्पल. आता या चक्राबद्दल सांगायचं म्हटलं,
तर ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं त्या ती लोक त्या लोकांची आध्यात्मिक प्रगती छान होते. सतत काहीतरी आध्यात्मिक करत राहावं असं त्यांना वाटतं. आज रेकीचा कोर्स केला, चला उद्या वास्तूचा कोर्स करूया, परवा एंजलचा कोर्स करूया, मग क्रिस्टलचा कोर्स करूया. म्हणजेच नॉलेज वाढवत जातात ती लोक. ठीक आहे. त्याचबरोबर आता याच्याबद्दल आणखीन एक सांगावंसं वाटेल वाटेल मला, की ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं त्यांची इंट्युशन पॉवर खूप छान असते, स्ट्रॉंग असते. आणि मोस्ट ऑफ परमेश्वराने ही इंट्युशन पॉवर लेडीजमध्ये जास्त दिली. सिक्स सेन्स लेडीजमध्ये जास्त असतो. कोणतीही व्यक्ती आपल्यासाठी चांगली आहे केवळ नजरेने ओळखतात एका. मग आपल्या बाजूला कुठल्या व्यक्ती असायला पाहिजे. आपण ट्रेनमध्ये बसलेलो असू तरी कुठली व्यक्ती आपल्या बाजूला असावी आणि कुठली व्यक्ती अयोग्य आहे मग आपण तिथे उठून जावं, हे लगेच आपल्याला क्लिक होतं. येस ओर नो? म्हणजेच या ईश्वराने सुद्धा लेडीजला ही छान मोठी पॉवर दिलेली आहे इंट्युशनची. जर तुमचं हे चक्र बॅलन्स असेल तर तुमची ही इंट्युशन पॉवर जास्त स्ट्रॉंग होत जाते, वाढत जाते. भविष्यात घडणाऱ्या घटना, काही गोष्टी आपल्याला लगेच क्लिक व्हायला सुरुवात होतं. पण जर हे क्राऊन चक्र जर तुमचं बॅलन्स नसेल तर मात्र गोंधळ होतो. काय गोंधळ होतो? स्पष्टता येत नाही. काय करावं, काय नाही हे कळत नाही. आयुष्याची साठी ओलांडली तरी कळत नाही, माझं आयुष्याचं ध्येय काय आहे, गोल काय आहे. आणि हेल्थ इश्यूज काय होतात त्यांना? तर आपले केस जे आपल्या सौंदर्याचं दागिनं आहे. सो लेडीजचे हेअरफॉल किंवा जेंट्सचे हेअरफॉल व्हायला सुरुवात होतात. आणखीन काय होतं? तर या लोकांच्या मनामध्ये जर इम्बॅलन्स असेल तर मी बोलते सैरभैर मनस्थिती होते. अनेक विचार मनात यायला लागतात. पास्ट मधले विचार यायला लागतात. माझा पास्ट असा गेला, तसा गेला. मग त्याच्याबद्दल निगेटिव्ह भावना निर्माण होतात. चिंता करायला सुरुवात करतात. आणि त्यामुळे या लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. सो आता तुम्ही चेक करा, माझं हे चक्र बॅलन्स आहे का? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. सेकंड आहे आपला आज्ञाचक्र. आपल्या 2 आयब्रोच्या मध्ये जिथे आपण टिकली लावतो तिथलं हे चक्र. बरं, क्राऊन चक्र जर तुमचं इम्बॅलन्स असेल तर आणखीन काय आजार होतात? निगेटिव्हिटी वाढते, डिप्रेशनमध्ये जाण्याची चान्सेस असतात. तुम्हाला झोप लागत नाही. ठीक आहे. आता दुसरं बघूया थर्ड आय चक्र, जे आपल्या 2 आयब्रोच्या मध्ये असतं आणि ज्याचा रंग आहे डार्क ब्ल्यू. आता हे चक्र जर बॅलन्स नसेल तर हे दिव्य शक्तींचं केंद्र आहे. त्याच्यामुळे आपल्याला आजार काय होतात तर मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया, झोप नाही लागणे, ताणतणाव, किंवा झोप पूर्ण कितीही झोपलो तरी झोप पूर्ण न झाल्यासारखं वाटणं. असं होतं ना? 8 तास झोपलो तरी असं वाटतच नाही, अरे आपली आपली झोप झालीये. आळस येत राहणं. पण काही लोकांची 4 तास झोप मिळाली ना तरी त्यांना फ्रेश वाटतं. सो हे प्रकार होतात जर तुमचं आज्ञाचक्र बॅलन्स नसेल तर. कारण हे शक्तीचं केंद्र आहे. त्यामुळे शक्तीचं केंद्र असल्यामुळे बॅलन्स असतील तर अशी लोकं खूप छान पर्सनॅलिटीची असतात, आकर्षक पर्सनॅलिटीची असतात. स्पष्ट बोलणारी, तोंडावर बोलणारी. लोकांचे 2 चेहरे असतात. एक आपण समोर असताना हाजी-हाजी आणि आपण आपली पाठ फिरली की आपल्याबद्दल गॉसिपिंग करणं. सो अशा प्रवृत्तीची ही नसतात. जे काय असेल ते मुफट, तोंडावर बोलणं. त्याचबरोबर मी तुम्हाला काय म्हणाली, हे मनात न ठेवता त्या माणसाला जज करणार, की तो माणूस माझ्याशी कसा आहे. काही लोकं असं असतात ना, की थर्ड पर्सनचं ऐकतात आणि त्याबद्दल एखाद्याबद्दल मत बनवतात. तर तसं नाही. त्या माणसाबद्दल मी स्वतः जज करणार, तो कसा आहे आणि मग माझं मत बनवणार. तशा प्रवृत्तीची ही लोकं असतात. सो तुम्ही आता चेक करा, तुमची प्रवृत्ती कशी आहे? आहे का अशी? ठीक आहे? हे तुम्हाला चेक करायचंय. आणि इम्बॅलन्स असेल तर काय होतं? मुंगेरी लाल की हसीन सपने. सारखा हा माणूस कल्पनेच्या दुनियेत रमतो. मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी असं करेन, मी फलाना करेन. पण प्रत्यक्षात त्यातलं एकही करत नाही. फक्त स्वप्न बघतात. ठीक आहे? व्यवहारामध्ये कमकुवत असतं. व्यावहारिक नॉलेज कमी असतं या लोकांना. आता आपण बघूया थर्ड चक्र. बरं सगळ्यांना कळतंय ना? तर मी पुढे जाते. नाही तर गोंधळ नाही ना होतंय? कळतंय सगळ्यांना? ओके. थँक यू सो मच. थ्रोट चक्र बघूया आपण. आता मी तुमच्यामधलं थ्रोट चक्र कोणाकोणाचे बॅलन्स आहे बघते बरं. थ्रोट चक्र आपल्या इथे थ्रोट जवळ असतं, त्याचा रंग आहे स्काय कलर. किती लोक तुमच्यापैकी खूप भरभरून छान बोलतात? त्याने हँड रेज करा.
ओके, चला बऱ्यापैकी आहेत. काही लोकांनी हळूहळू हात वर करतात, करू की नको, करू की नको असं चाललंय. सो आता त्यांच्याबद्दल आपण ऐकूया. आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं, जीवन एकदाच मिळतं. त्यामुळे का बरं बोलू नये? मी तर म्हणते भरभरून बोलावं. पण अति बडबड पण वाईट असते आणि मितभाषी असणं सुद्धा वाईट असतं. त्यामुळे बोलावं, पण वेळेचं, काळाचं भान ठेवून. बरोबर ना? सो ज्यांचं हे थ्रोट चक्र ॲक्टिव्हेट असतं, तर ती लोकं छान बोलतात, एक्सप्रेस होतात, आपल्या भावना व्यक्त करतात. कम्युनिकेशन स्किल यांचं खूप छान असतं. भावना व्यक्त करण्याचं हे केंद्र आहे. काही वेळा असं होतं, की बऱ्याच लेडीज त्यांचं जे दुःख आहे ना कोणाजवळ शेअरिंग करत नाही. त्यांना त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. अरे शेअरिंग केलं आणि दुसऱ्या पर्सनला कळालं तर? एक प्रकारची भीतीची भावना निर्माण केलेली असते आणि त्यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याला किंवा अनेक आजारांना आमंत्रित करत असतात. जसं की यामुळे आपण शेअरिंग न केल्यामुळे मनातल्या मनात कुडत बसल्यामुळे आपल्याला थ्रोट चक्रासंबंधी अनेक आजार निर्माण होतात. घशासंबंधी आजार, थ्रोट कॅन्सर किंवा श्वसनासंबंधीचा आजार आपल्याला निर्माण होतो. आणि यासाठी बोलणं किंवा व्यक्त करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल, की मला विश्वास ठेवण्यासारखी अशी एकही व्यक्ती नाहीये. नो प्रॉब्लेम. पण मला तरी असं वाटतं, आपला स्वभाव एवढा चांगला असावा ना, की आपल्या विश्वासाची, आपल्या जीवाभावाची केवळ 2 व्यक्ती तरी आपल्यासमोर असावी. तेवढं तरी रिलेशन आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. बरोबर ना? नाहीतर आताचं धावपळीचं जीवन आहे. पैसा कमवण्याच्या मागे आपण धावतोय, कॉम्पिटिशन चालली आहे आणि या कॉम्पिटिशनच्या मागे वळून बघतोय आपण, तर आपल्यासाठी कोणच नाहीये. हे केव्हा कळतं? खूप पुढे गेल्यानंतर. आणि त्यासाठी मागे वळून बघताना आपल्या जीवाभावाची 2 व्यक्ती तरी आपल्या जवळ असणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही बघा, आत्ता मला जर गरज पडली, तर कुठल्या 2 व्यक्तींना मी हाक मारू शकते? ही 2 नावं तुमच्या डोळ्यासमोर येतायत का? येत असतील तर वेल एंड गुड. यू आर ऑन द राइट पाथ. त्यांनी मला थंब दाखवायचा आहेत का? ओके. व्हेरी गुड. सो जर यांचं हे थ्रोटचक्र ॲक्टिव्हेट असेल, बॅलन्स असेल, तर त्यांचं संभाषण कौशल्य खूप छान असतं. इतरांशी कसं बोलावं, इतरांना आपले विचार कसे पटवून सांगावे, हे त्यांना छान कळतं. त्याचबरोबर राजकारणामधला एखादा व्यक्ती असेल, तर त्याचं स्पीच लोकांना एवढं आवडतं, की तो आपल्या केवळ भाषणाने इतरांची मनं जिंकून घेतो. रोखठोक बोलणं, जे मनात आहे ते स्पष्ट बोलणं. तुम्ही ओळखलं असेल, तो व्यक्ती कोण असेल तो. बरोबर ना? सो अशा व्यक्तीचं बोलणं, स्पीच लोकांना फार आवडतं. आणि त्यामुळे असा व्यक्ती किंवा असा नेता लोकांचा लोकप्रिय नेता होतो. त्याच्या भाषण कौशल्याने तो अनेकांची मनं जिंकतो. आपण आपले गडकरी साहेब, नितीन गडकरी. किती छान आहे त्यांचं नेतृत्व, किती छान आहे त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांचं कर्तृत्व किती छान आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळं असं बोलायची गरज नाहीये. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. जर हेच तुमचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स असेल तर काय होणार? स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसणार आहे. सतत माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, न्यूनगंड आहे, असं वाटणार आणि पुढे येणार नाही. नेहमी आपण फ्रंटला जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही लोकं बॅक स्टेजला असतात. बघा काही लोकं ना, त्यांना स्टेजवरती पुढे बसायला आवडतं किंवा फर्स्ट रो मध्ये बसायला आवडतं. काही लोकांना बॅक बेंचर्स आवडतं. पाठी. तुम्ही कराच, आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो. सो अशा प्रकारे असतात. संभाषण करण्यास घाबरतात. शब्दांची योग्य जुळवाजुळव करता येत नाही. इंटरव्ह्यूला जाताना यांचं तत-फफ होतं. खूप छान असतात, हुशार असतात. पण तिथे गेल्यानंतर मात्र स्वतःतला कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. काय बोलावं ते नक्की कळत नाही. आणि त्यासाठी आपलं हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आता याच्या संबंधी प्रॉब्लेम तर सांगितले तुम्हाला. थायरॉइड, थ्रोट संबंधी घशासंबंधी आजार किंवा तुमचं इतर लोकांशी तुमचं बोलणं, वागणं कसं आहे हे डिसाईड करतं हे चक्र. बरं सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केलात तर मला फार आवडेल. अजून कोणाकोणाच्या खिडक्या बंद आहेत बरं? ठीक आहे. आता आपण पुढचं चक्र बघूया, अनाहत चक्र. एक चक्र दाखवते तुम्हाला. बरं कळतंय ना, की डोक्यावरून जातंय. अनाहत चक्र हे आपलं अनाहत चक्र आपल्या हार्ट जवळ असतं
आणि ज्याचा रंग आहे ग्रीन. जसं मी म्हणाले ना प्रार्थनेमध्ये, माझ्या अनाथ चक्रामधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, अनाथ म्हणजे आपले हार्ट चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन. कोणाकोणाचे रिलेशन सगळ्यांबरोबर चांगले आहे, त्यांचं हे चक्र बॅलन्स आहे. मग हे रिलेशनशिप कोणाबरोबरही असू शकतं. सो हे अनाथ चक्र तुमचं हार्ट जवळ असतं, तुमच्या हृदयाजवळ असतं आणि हे प्रेमाचं आणि भावनांचं केंद्र असतं. ज्यांचं हे अनाथ चक्र किंवा हार्ट चक्र बॅलन्स आहे, त्या लोकांचं रिलेशनशिप प्रत्येकाजवळ चांगलं असतं. तुमचे शेजार-पाजार त्या लोकांना तुम्ही धरून ठेवलेलं असतं. तुमच्या नातेवाईकांना तुम्ही धरून ठेवलेलं असतं. नवरा आपल्या घरामध्ये ना, नवऱ्यापेक्षा बायकोचं व्यक्तिमत्व चांगलं असणं गरजेचं असतं. कारण नवऱ्याचं काम आहे फक्त कमवून आणणं घरी. पण जी घरातली लेडीज असते ना, ती या सगळ्या नातेसंबंधांना जुळवून घेणारी असते, जोडून ठेवणारी असते आणि तो दुवा असतो. तुमच्या 2 घरांमधले संबंध कसे असतील ते ठरवणार. आणि त्यामुळे विशेषतः लेडीजचं हे चक्र प्रॉपर असणं, बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. बरोबर ना? कारण 2 घरांना जोडण्याचं काम कोण करतं? लेडीज. 2 घरांना तोडण्याचं काम कोण करतं? लेडीजच. का बरं? कारण तुमची रिलेशनशिप बॉन्डिंग आपण आपल्या नवऱ्यामुळे त्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एकत्रित आलेलो असतो. पण नवरा काय सकाळी जाणार, तो रात्री येणार. म्हणजे त्याचा आपल्या घरामध्ये जास्त हे असतं का? वहिवाट असते का? म्हणायला गेलं तर कमी असते. मग त्यासाठी आपण त्यांच्याशी जुळवून घेणं गरजेचं आहे. पण ते कोण जुळून घेतात? ज्यांचं हार्ट चक्र बॅलन्स आहे ते. मग आपल्याला हे आपलं चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? सो आपल्या रिलेशनशिपला हे दाखवतं. आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, पण आपलं तोंड खराब असेल, वाचा खराब असेल, तर त्या पैशाचा काही उपयोग असणार आहे का? कोण जवळपास फिरकणार आहे का आपल्या? काय म्हणणार आपल्याला? "अरे बापरे! ह्याला एवढा पैशाचा घमंड आहे ना, ह्याचं तोंड फार खराब आहे बाबा. त्याचा पैसा पण नको आणि तो पण नको आम्हाला." बरोबर ना? आणि त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. सो पैसा तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे. पण पैशांबरोबर माणसं जोडा. हे काय शिकवतं? हे चक्र शिकवतं आपल्याला. निस्वार्थीपणाने प्रेम करायला शिकवतं. जर हे चक्र बॅलन्स नसेल, तर तुमचे नातेसंबंध खराब होत असतात. ईर्ष्या, राग, इतरांबद्दल द्वेष, इतरांबद्दल जेलसी, द्वेषाची भावना तुमच्या मध्ये निर्माण होते. स्वतःला जर अपयश मिळालं असेल, तर त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडता. तुझ्यामुळे झालं. म्हणजे ती जबाबदारी तुम्ही स्वतः घेत नाही. ओके? सो हार्ट चक्र जर इम्बॅलन्स असेल, तर आपल्याला हार्ट संबंधी वेगवेगळे आजार होतात. कुठले आजार? हार्ट अटॅक, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि म्हणूनच आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. कारण आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणूनच छान राहायचंय, छान चार चौघांमध्ये मिळून राहायचंय. बाकीचं बाकी, पुढचं पुढे. आत्ताचं माझं आयुष्य कसं आहे ते मी छान जगते. दॅट्स इट. आता आपण पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर आहे का? गोंधळ झाला का? क्लिअर आहे ना? ओके, चला पुढे जाऊया आपण. बरं हार्ट चक्र बॅलन्स नसेल तर आणखीन काय होतं ते पण सांगते. आता आठवलं म्हणून सांगते. बघा आजच्या पिढीमध्ये ना याच्या नवीन जनरेशनमध्ये अगदी नवीन जनरेशनमध्ये 15 वर्ष बोलणं अयोग्य आहे. कारण आपल्या काळामध्ये 18 वर्ष म्हणजे आपलं नवीन जनरेशन असं म्हटलं जायचं. आताच्या काळामध्ये मुलं-मुली एवढे मॅच्युअर्ड होतात, की 12 वर्षापर्यंत त्यांना कळायला लागतं. असं म्हटलं तरी काही त्याच्यामध्ये व्यर्थ नाही. मग 12-13 वर्षामध्ये जेव्हा एखादी मुलगी येते, वयामध्ये येते, यायला सुरुवात होते, तेव्हा सगळ्यांची बॉयफ्रेंड आहेत, माझाच बॉयफ्रेंड का नाही? ही भावना सुद्धा त्या मुलांमध्ये निर्माण होते, की माझ्या अवती-भोवती आहेत, त्यांच्यावर सगळे प्रेम करतात, माझ्यावरच प्रेम करणारं कोण नाही? अशी सुद्धा भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. लॅक ऑफ म्हणजे प्रेम मिळणं जेव्हा कमी होतं ना, तेव्हा अशा गोष्टी, अशा भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होतं. ठीक आहे? सो अशा प्रकारे हे झालं हार्ट चक्राबद्दल. आता पुढे जाऊया. सोलर प्लेक्सस म्हणतात किंवा मणिपूर चक्र म्हणतात. आता हे कुठे आहे आपलं? सोलर प्लेक्सस. आपल्या नाभीच्या आता सोलर प्लेक्सस बद्दल आधी मी एक सांगते तुम्हाला. मणिपूर चक्र याचा रंग आहे येलो. पहिलं हे बघा तुम्ही. हे इमेज बघा.
हा, इकडे दिसते तुम्हाला सोलर. आपलं जी नाभी आहे त्या नाभीच्या 2 बोटावर, 2 ते 3 बोटावर हे असतं आपलं सोलर प्लेक्सेस, किंवा मराठीमध्ये म्हणतात त्याला मणिपूर चक्र. इथपर्यंत क्लिअर आहे? जी लोक स्वतःवर प्रेम करतात, स्वतःवर प्रेम करतात ना सगळे, पहिला जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो तो इतरांवर प्रेम करू शकतो. म्हणून जी लोक स्वतःवर प्रेम करतात, स्वतःचा चांगला चांगला विचार करतात, त्या लोकांचं हे चक्र बॅलन्स असतं. ठीक आहे. आता कसं कळणार बरं आमचं सोलर प्लेक्सेस बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? हा तुमच्या मनातला प्रश्न इथे येऊ शकतो. ज्या लोकांना रोज छान एनर्जेटिक वाटतं, छान वाटतं, दिवस आज उजाडला की उजाडला की अरे वा छान, आज काहीतरी क्रिएटिव्हिटी, काहीतरी वेगळं करावं हे वाटतं. लगेच तुमचं जे रुटीन असेल ते करणं, तुमच्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा घरामध्ये छान आनंदी वाटणं, उत्साही वाटणं, हे सगळं तुमच्या एका व्यक्तीमुळे होऊ शकतं. सो असं वाटणं म्हणजेच काय, हे मणिपूर चक्र तुमचं ऍक्टिव्हेट आहे. आणखी काय करतं मणिपूर चक्र? तर तुमच्या इच्छाशक्तीचं केंद्र आहे. ज्या ज्या लोकांच्या इच्छा, आकांक्षा, गोल्स, ड्रीम्स पूर्ण होतात, समजून जायचं की तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे. कारण हे मणिपूर चक्र आपल्या इच्छाशक्तीचं केंद्र आहे. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नेम, फेम हवं असेल, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठासून हवा असेल, तर तुमचं हे मणिपूर चक्र बॅलन्स करायचंय. आता हे चक्र जर कोणाचे इम्बॅलन्स असेल, मे बी बऱ्याच लोकांचं हे चक्र इम्बॅलन्स असू शकतं, तर पोटासंबंधी आजार तुम्हाला निर्माण होतात, आत्मविश्वासमध्ये कमतरता निर्माण होते, तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. ठीक आहे. तुम्ही जे काही स्वप्न बघता, ड्रीम्स बघता, ते फुलफिल होण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होतात. आणि लीडरशिपची क्वालिटी तुमच्यामध्ये निर्माण होते जर तुमचं बॅलन्स असेल तर. आणि नसेल तर वाईस वर्सा. मग जी कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये नसेल, लीडरशिपची क्वालिटी नसेल, या गोष्टी तुमच्यामध्ये होऊ लागतात. ठीक आहे. हे झालं मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्राशी संबंधित कुठले आजार तुम्हाला होऊ शकतात ते बघूया आपण. तर स्किनच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील ते, स्किन संबंधीचे आजार होऊ शकतात. इन्फेक्शन, त्यानंतर जॉन्डिस सारखे आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि येस, हे चक्र पण तुमच्या स्टेबिलिटीला दाखवतं. त्यामुळे स्टेबिलिटी हवी असेल, तर ऑफकोर्स तुम्हाला हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. ज्या लोकांचे ड्रीम्स खूप मोठे-मोठे आहेत, त्या लोकांनी हे चक्र बॅलन्स करायचंय. ठीक आहे? पुढे जाऊया. स्वादिष्टान चक्र. सॅक्रल चक्र म्हणतात त्याला. तर स्वादिष्टान चक्र काय कुठे असतं आपलं? आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली, ज्याचा रंग आहे ऑरेंज. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते, की चक्र बॅलन्सिंग नसतील, तर त्या चक्रांसंबंधी फूड आणि त्या चक्रांसंबंधी क्रिस्टल तुम्हाला धारण करावे लागतात. त्याचबरोबर ज्या लेडीज किंवा जे जेंट्स रेग्युलर एक्सरसाइज करतात, योगा करतात, त्यांचे मॅक्सिमम चक्र बॅलन्स असतात. आणि म्हणूनच आपल्या आपल्याला वेळेत वेळ काढून थोडाफार का होईना, थोड्या वेळासाठी का होईना, एक्सरसाइज करणं, योगा करणं मस्ट आहे. पण आपलं काय होतं, आपण इतर गोष्टींमध्ये एवढं बिझी होऊन जातो ना, की स्वतःचा विचारच करायचं विसरून जातो. जसं की रोज अंघोळ करणं गरजेचं आहे, रोज देवाची पूजा करणं गरजेचं आहे. तसं रोज आपल्या जीवनामध्ये एक्सरसाइज, योगा करणं गरजेचं आहे. हे बऱ्याच लोक विसरून जातात. कारण हे योगा करणं किंवा एक्सरसाइज करण्यामुळे पण आपले चक्र बॅलन्स व्हायला मदत होते. पण आपण काय करतो? आपल्या कुटुंबामध्ये एवढं बिझी होऊन जातो, की स्वतःला वेळ देणं विसरतो. विसरतो ना? जेव्हा ही गोष्ट मी तुम्हाला आता विचारलं, तुमचं स्वप्न काय आहे? तर तुम्ही इतरांबद्दल सांगाल. माझ्या मुलाला फलाना पाहिजे, माझ्या मिस्टरांना हे पाहिजे, माझ्या मुलीला हे पाहिजे. पण स्वतःबद्दल कोणी काही बोलणार नाही. नाही. पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची? आपल्याला स्वतःला. मी असेन तर बाकी सगळ्या गोष्टी होतात. आणि म्हणूनच प्रायोरिटी कोणाला द्यायचे? स्वतःला. फोकस कोणावर पहिलं करायचे? स्वतःवर. तुम्ही जर धडधाकट असाल कुटुंबामध्ये तरच तुम्ही सगळं करू शकता ना. आणि म्हणूनच वेळात वेळ काढून तुम्हाला या गोष्टी करायच्या. तुम्हाला ॲट लीस्ट नाहीच एक्सरसाइज करायला जमलं तुम्हाला, तर 10-15 मिनिटं निसर्गातून एक राउंड तरी मारून या. जॉगिंग करा, किंवा सकाळचा एक वॉक करून या. कारण निसर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला
50% प्रॉब्लेम आपले तिथे सॉल्व्ह होतात. आपल्याला फ्रेश वाटतं. दिवसभर खूप छान एनर्जेटिक वाटलं आपल्याला. सो एवढं तर करू शकता तुम्ही स्वतःसाठी. येस असेल तर सम दाखवायचंय मला. येस, पुन्हा आपल्याला एनर्जी वाढवायची आपली. रब युअर हँड्स. सगळ्यांनी आपापले हँड्स रब करायचे. येस, थँक्यू सो मच. चलो पुढे जाऊया. ओके, थँक्यू सो मच. पुढे जाऊया आपण. बरं बरं, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं स्वादिष्टान चक्रापर्यंत? नाही, आपलं मणिपूर चक्र झालं ना. येस, आता आपण स्वादिष्टान चक्र घेऊया. सॅक्रल चक्र ते कुठे असतं ते बघूया. सॅक्रल चक्र आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली, जिथे आपलं ओटीपोट असतं तिथे. हे आहे आपलं स्वादिष्टान चक्र, ज्याचा रंग आहे ऑरेंज. ओके, आता याबद्दल जाणून घेऊया. सॅक्रल चक्र, मराठीमध्ये स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 4 बोटं खाली. बघा, या परमेश्वराने ना निसर्गताच स्त्रियांना आई होण्याचं एक छान वरदान दिलेलं असतं. पण काही कारणामुळे काही स्त्रियांना हे वरदान नाही मिळत. त्यांच्यामध्ये प्रजनन क्षमता नसते. सो जर तुमचं हे स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स असेल, बघा मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. जर तुमचं हे स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स असेल, तर ज्या स्त्रिया बाळासाठी प्रयत्न करतात, तर त्यामध्ये संतती निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. लेडीजमध्ये गर्भाशयाची प्रॉब्लेम तयार होतात. मानसिक आजार निर्माण होतात. मेजॉरिटी हे प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होतात, तर लेडीजला. पाळी संबंधी प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यानंतर या लेडीज एकतर खूप इमोशनल असतात, म्हणजे भावनिक असतात. पटकन काही बोललं तर चटकन डोळ्यामध्ये अश्रू येतात त्यांच्या. एखाद्याचं दुःख ऐकून लगेच डोळ्यामध्ये पाणी निर्माण होतं. म्हणजेच काय, अति इमोशनल असतात. त्याचबरोबर काही व्यक्ती अति ऍक्टिव्हेट असतात. सतत काहीतरी मस्त ऍक्टिव्ह, हसत बागडत नाचत बिचत अशा असतात. काहीतरी क्रिएटिव्हिटी असतात, काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. डान्स करणं, म्युझिक ऐकणं, काही. सो त्यांची इच्छाशक्ती वाढते, जर हे तुमचं स्वादिष्टान चक्र जर बॅलन्स असेल तर. आणि इम्बॅलन्स असेल तर पिरियड संबंधी आजार निर्माण होतात. पिरियड्स लांबवतात किंवा डिले होतात, इरेग्युलर होतात, असे प्रॉब्लेम होतात. सो यासाठी आपल्याला हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स करणं मोस्ट ऑफ लेडीजला खूप गरजेचं आहे. सो हे चक्र आपल्या इमोशन्सला दाखवतं. जी लोक नेहमी आनंदी असतात, उत्साही असतात, ऍक्टिव्ह असतात, त्यांचं हे चक्र बॅलन्स असतं. जी लोक भावनिक दृष्ट्या अस्थिर असतात, ओके, जी लोक भावनिक दृष्ट्या अस्थिर असतात, त्यांना थकवा जाणवतो, आळस येतो त्यांच्यामध्ये, अस्थिरता जाणवते, कामाची चालढकलपणा करतात कामामध्ये, आजचं काम उद्या, उद्याचं परवा. जसं की आपल्या मुलांना सुद्धा आपण बोलतो ना, काय रे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. त्यांच्या मागे लागावं लागतं आपल्याला, सारखं मागे लागावं लागतं. मग समजून जायचं की आपल्या मुलांचं हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स नाहीये. ठीक आहे. येस, मी सांगितलं ना, बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला त्या त्या प्रकारचे फूड, त्या त्या प्रकारचे ब्रेसलेट्स, हे सगळं धारण करावं लागणार आहे. ते पुढे पुढे मी तुम्हाला कळेल. ठीक आहे. कोणाचा तरी मला मेसेज आला म्हणून मी आन्सर दिली. आता पुढे बघूया आपण. आता हे आहे रूट चक्र, सगळ्यात शेवटचं चक्र. त्याला मराठीमध्ये म्हणतात मूलाधार चक्र. मूलाधार चक्र काय करतं? एकच मिनिट. ओके, हे आपलं आहे मूलाधार चक्र. आपल्या जीवनाचं मूळ आधार म्हणून त्याला नाव दिलेलं आहे मूलाधार चक्र. हे कुठे असतं, तर आपल्या स्पाईनच्या सगळ्यात शेवटी, जिथे आपण मराठीमध्ये माकडहाड म्हणतो तिथे. हे चक्र जर तुमचं बॅलन्स असेल, हे सगळ्यात महत्वाचं चक्र, लक्ष द्या इथे व्यवस्थित. हे चक्र जर तुमचं बॅलन्स असेल, तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नेम, फेम, प्रॉस्परिटी सगळं मिळणार. फायनान्शियल स्टेबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येणार. ही लोक एनर्जेटिक असतात. ठीक आहे. आणि हे चक्र आपल्या चेतना शक्तीला, तुमच्या एनर्जीला दाखवतं की तुमच्यामध्ये किती एनर्जी आहे, त्याला हे दाखवतं.
हे चक्र बॅलन्स असेल तर नेहमी हसतमुख असणार, एनर्जेटिक असणार. आणि हेच चक्र जर बॅलन्स नसेल तर खूप जास्त तुम्हाला राग येणार, अग्रेसिव्ह होणार. बघा आता तुमच्यामध्ये किती काय काय आहे ते तुम्ही चेक करा, एनालाइज करा, की माझ्यामध्ये हे आहेत का प्रकार, सगळे होतात का? हे इम्बॅलन्स असेल तर सांधेदुखी, त्वचेशी रिलेटेड काही आजार आजार स्टोनचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार. ओके. भीती, एन्झायटी, डिप्रेशन मध्ये जाणार, आळस येणार तुमच्यामध्ये. त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये जर बॅलन्स तुम्हाला करायचं असेल, बॅलन्सिंग करायचं असेल, तर हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि हे चक्र आपल्या फायनान्सला दाखवतं. आणि या चक्राचा रंग आहे लाल. मग काय करायचं? लाल रंगाची फळं खायची. बीट आहे लाल रंगाचं, बरोबर ना? लाल रंगाचं ब्रेसलेट आहे, रेड कार्नेलियन, ते घाला. सो त्या त्या चक्रांसंबंधी जे जे ब्रेसलेट आहेत, जे जे फ्रुट्स आहे, फूड आहे, ते तुम्हाला खायचं आहे. ज्या ज्या लोकांना जास्त राग येतो, विचार करा तुम्ही, स्वतःला अॅनलाइज करा. तुम्ही रेड कलरचे कपडे जास्त घालता का? बघा, गेस करा. जी लोक वारंवार राग येतो आणि तरी रेड कलरचे कपडे जास्त घालतात, तर त्यांनी रेड कलर टाळावा. कारण ते अग्रेसिव्ह, रागाचं प्रतीक आहे. ठीक आहे. आता ज्यांना वाटतं माझं हार्ट चक्र बॅलन्स व्हावं, त्यांनी ग्रीन कलरचे कपडे घालावे. ऍटलीस्ट एक ग्रीन कलरचा हँकी स्वतःच्या बॅग बरोबर कॅरी करावा. ग्रीन कलरचे फ्रुट्स काय आहेत? पेरू पेरू आहे, पेर आहे, ते खावं. हार्ट चक्र बॅलन्स. ठीक आहे. आता थ्रोट चक्राशी संबंधित कुठला क्रिस्टल येणार बरं? फिरोजा आहे, तो घालावा. सो हे प्रत्येक चक्राचे वेगवेगळे क्रिस्टल आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगेन. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? ओके. पुढे जाऊया, की काही प्रश्न आहेत तुमचे? प्रश्न तर मी नंतर घेणारच आहे, नो डाऊट. सो आता तुम्ही हे सगळं चक्रांबद्दल नॉलेज आपण घेतलं. तुम्ही म्हणाल, चक्रांचा आणि ह्याचा काय संबंध बरं मॅडम? बरोबर ना? सो चक्रांचा आणि आपल्या जीवनाचा फार मोठा संबंध आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादा चक्र जर इम्बॅलन्स झाला, तर त्याचा संबंध आपल्या प्रेझेंटमध्ये येतो आणि त्यामुळे त्या चक्रांसंबंधी आजार किंवा त्या चक्रांसंबंधी काही अडचण, प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये आपल्याला फेस करावी लागते. आणि म्हणूनच रेकीद्वारे काय करणार आहोत आपण? तर रेकीद्वारे आपण या सगळ्या चक्रांना बॅलन्स करणार आहोत. जर तुम्हाला चक्रांना बॅलन्स करायचं असेल, तर सगळ्यात उत्तम थेरपी काय आहे? ग्राउंडिंग. जमिनीवर चालायचं. आता आपल्याकडे मातीवर चालायचं. आपल्याकडे माती आहे का? त्यासाठी तुम्हाला घरातून निघावं लागेल. घरातून निघावं लागणार म्हणजे कुठे जावं लागणार? गार्डनमध्ये. आणि ते पण पायात चप्पल न घालता अनवाणी पायाने. ग्रासवरून चालायचं आहे थोडा वेळ. घरामध्ये तुम्हाला प्लांटिंग करायचंय, झाडं लावायची आहेत. मातीमध्ये थोडंसं हात घालायचे. ह्याच्याने तुमचं ग्राउंडिंग होणार आहे. आणि हे चक्र तुमच्या फायनान्शियल स्टेबिलिटीला दाखवतं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, की तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी चांगली राहावी, प्रॉस्पेरिटी यावी तुमच्याकडे, तर या चक्राला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. सो आता आपण एक थोडंसं छोटंसं मेडिटेशन घेऊया का? चला, सगळ्यांनी एक छान अगरबत्ती लावा. एक 5-6 मिनिटाचं मेडिटेशन आहे, ते मी घेते. या मेडिटेशनद्वारे आपल्या चक्रामधले जे काही निगेटिव्हिटी आहे, ते आपण थोड्या प्रमाणात दूर करणार आहोत. आणि तुम्हाला पण कळणार आहे मग, की मेडिटेशन कसं करावं. ठीक आहे? चलो स्टार्ट करूया. जी लोकं घरी आहेत त्यांनी अगरबत्ती लावायची. ओके, रेडी आहात सगळे?
त्यानंतर 7 चक्रांना चार्जिंग कसं करायचंय तर मी सांगेन तुम्हाला. जसं की आता आपण जे मेडिटेशन घेतो तेच मेडिटेशन तुम्हाला करायचंय. आणि आणि मी त्याच्यासाठी 7 चक्रांचं चार्जिंगचं एक मेडिटेशन आहे, ते तुम्हाला मी ग्रुपवर सेंड करेन. पण आता मी जसं सांगते तसं तसं केलात तर हे मेडिटेशन तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल. याच्याद्वारे आपण आपल्या शरीरातली जी निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करणार आहोत. सगळे रेडी आहेत का? थँक्यू सो मच. नाव आहे झूम युजर. खूप छान एक्सप्लेन केलं मॅडम, असं लिहिलंय. पण तुमचं नाव कळलं असतं तर फार छान झालं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं नाव मेन्शन करा. थँक्यू सो मच. चला आपण पुढे जाऊया. ओके. सगळ्यांनी छान एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. पाठी भिंतीचा आधार घेऊ शकता तुम्ही. भिंतीला टेकून सुद्धा बसला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मेडिटेशन करताना आपल्याला खाली बसायला आसन घ्यायचे, लक्षात घ्या. आणि रोज तुम्ही 10 मिनिटं तरी मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यामुळे आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कसं करायचं, काय करायचं मी पुढे सांगेन. आता एक छोटीशी एक त्याची झलक दाखवते तुम्हाला. त्यामुळे तुमचा थकवा तुम्हाला असेल किंवा तुम्हाला रिलॅक्स वाटणार एवढं नक्की. ओके, सुरू करूया. चल. स्थिर व्हायचे आधी तुम्ही सगळ्यांनी छानपैकी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायचं आहे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. तुमचं डोकं, मान, दोन्ही शोल्डर्स, हात, पाय, हाताचे तळवे, पायाचे तळवे संपूर्ण रिलॅक्स करायचे. संपूर्ण रिलॅक्स. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंड हा श्वास होल्ड करायचा आहे आणि हळूहळू सोडायचं. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. ही डिवाइन दिव्य रेकी शक्ती माझ्या एक एक चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. ही डिवाइन एनर्जी आता माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. माझं मूलाधार चक्र, जे माझ्या जीवनाचं मूळ आधार आहे, त्या मूलाधार चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, मूलाधार चक्राचा रंग आहे रेड कलर. माझ्या मूलाधार चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्णतः रिमूव्ह करीत आहे. संपूर्णतः रिमूव्ह करीत आहे. ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 माझ्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेले आहे. माझं स्वादिष्टान चक्र, ज्याचा रंग आहे ऑरेंज, या स्वादिष्टान चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन, फायनान्स संबंधी काही असेल, हेल्थ संबंधी काही निगेटिव्हिटी असेल, रिलेशनशिप बद्दल काही निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्ण निगेटिव्हिटी घेऊन आणखीन वर 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 माझ्या मणिपूर चक्रापर्यंत जात आहे. माझं मणिपूर चक्र, ज्याचा रंग आहे येलो,
माझ्या या मणिपूर चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती संपूर्ण नकारात्मकता ही डिवाइन रेकी एनर्जी हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. संपूर्ण आपलं शरीर एका पर्पल कलरने, जांभळ्या प्रकाशाने प्रकाशित झालेलं बघायचं आहे. ही डिवाइन एनर्जी माझ्या शरीराच्या संपूर्ण पेशींमध्ये, माझ्या 7 चक्रांमध्ये, माझ्या संपूर्ण ऑरामध्ये प्रवेश करीत आहे. हळूहळू ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 माझ्या अनाहत चक्रामध्ये म्हणजे माझ्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. माझ्या हार्ट चक्रामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मक बाधा आहे, त्या सगळ्यांना हील करण्याचं काम ही डिवाइन एनर्जी करीत आहे. माझ्या रिलेशनशिपला हील करीत आहे. ही डिवाइन एनर्जी आणखीन वर वर माझ्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. माझं थ्रोट चक्र, त्या थ्रोट चक्र संबंधी संपूर्ण अवयव, या सगळ्यांना ही डिवाइन एनर्जी हील करीत आहे, हील करीत आहे, बॅलन्स करीत आहे, बॅलन्स करीत आहे. माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत ही डिवाइन एनर्जी प्रवेश करीत आहे आणि ती चक्र हील करीत आहे. आता हळूहळू आणखीन वर 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 ही डिवाइन एनर्जी माझ्या शरीराच्या वर 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 माझ्या आज्ञा चक्रापर्यंत पोहोचलेले आहे. आज्ञा चक्र आपल्या 2 आयब्रोनच्या मध्ये. माझा आज्ञा चक्र क्लीन्स करण्याचं काम करीत आहे. जी काही निगेटिव्हिटी होती माझ्या आज्ञा चक्रामध्ये, ज्या काही नकारात्मक ऊर्जा होत्या, कोणाबद्दल वाईट विचार होते, ते सगळेच्या सगळे रिमूव्ह करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. आता ही डिवाइन एनर्जी आणखीन वर वर माझ्या क्राउन चक्रापर्यंत जात आहे. माझं क्राउन चक्र आता संपूर्ण एनर्जी झालेलं आहे, संपूर्ण डिवाइन एनर्जीने परिपूर्ण झालेलं आहे, पॉझिटिव्ह एनर्जीने परिपूर्ण झालेलं आहे. माझं संपूर्ण शरीर, माझ्या शरीरातील सगळे 7 चक्र, माझ्या शरीराचा संपूर्ण ऑरा या डिवाइन एनर्जीने प्रकाशित झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. ही डिवाइन एनर्जी माझ्या संपूर्ण शरीरात प्रकाशित होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशित झालेलं बघायचं आहे. तुम्हाला रिलॅक्स फील होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर एनर्जीने फुलफिल झालेलं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. जी काही निगेटिव्हिटी होती ती या डिवाइन एनर्जीने बाहेर फेकून दिलेली आहे. तुमच्या शरीराच्या बाहेर, 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 संपूर्ण शरीराच्या बाहेर जात आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, 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 थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सो दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आणि ही एनर्जी आपल्या संपूर्ण शरीराला ग्रहण करायची आहे. येस, रिलॅक्स फील झालं. सो अशा प्रकारे तुम्हाला 7 चक्रांचं जे मेडिटेशन मी देणार आहे, त्याच्यामध्ये मी सगळं काय कसं बोलायचं आहे, त्यावेळेला काय काय करायचंय, सगळं मी तिथे मेन्शन केलेलं आहे इन डिटेलमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, थँक्यू सो मच. बरं, आता एकच मिनिट हा, मी थोडंसं अटेन्मेंट बद्दल बोलते. सो इथपर्यंत क्लिअर असेल. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपण अटेन्मेंट बद्दल थोडक्यात बोलूया. बऱ्याच लोकांनी अटेन्मेंट घेतलेलं आहे, ज्यांचं नाही घेतलेलं आहे त्याबद्दल मी बोलते. सो हा सेशन मी इथे स्टॉप करते. थँक्यू सो मच. एकच मिनिट.